नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल. आज आपण पाहणार आहोत सोल्युशन 2026चा बोर्डाचा 10वीचा संपूर्ण संस्कृतचा पेपर झालेला आहे. तर त्याची उत्तरपत्रिका आपण इथे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे प्रश्न छोटे आहेत ते आपण इथे सोडवलेले आहेत आणि जे मोठे लॉंग प्रश्न आहेत ते आपण इथे सोडवलेले नाही आहेत. ओके. तर पेपर सगळ्यात आधी खूप सोपा होता. भरपूर स्टुडंटचे मला रिप्लाय आलेले आहेत, मेसेज आलेले आहेत की पेपर खूप छान गेला, खूप सोपा होता. तर पटापट छोटे छोटे प्रश्न आहेत, त्यांचे उत्तर आपण बघून घेऊया. चित्र होतं संदंशः शाटिका कुंडलिका कषायम आणि व्यवकलयती. नंबर्स होते 80 षोडश 35 नंबर होता. जोड्या लावांमध्ये अशा जोड्या लावा होत्या. हे मी का करते, काही मुलांना पेपर चेक करायचा असतो घरी आल्यावर किंवा त्यांना विचारायचं असतं कशाचं काय उत्तर आहे आणि मग त्यांना टीचर अवेलेबल नसते, मग ते एकमेकांना फ्रेंड्सना विचारतात, म्हणून त्यांना गायडन्स म्हणून हा छोटासा क्विकली व्हिडिओ करते. पॅरेग्राफ पहिला आलेला तुम्हाला सर्कस या चॅप्टरमधून धेनोर व्याघ्र पलायते. आता याच्यामध्ये तुम्हाला एका वाक्यात एक प्रश्न होता, कैही आनंदेनं तालिका वादनम आरब्धम. कोणी आनंदाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तर त्याचं उत्तर मी इथे रेड बॉक्समध्ये केले, उत्तेजितही प्रेक्षकही. आणि अजून एक प्रश्न शब्दज्ञानामध्ये होता, 2 षष्ठी विभक्ती शोधा. तर त्या 2 षष्ठी विभक्ती इथे मी शोधलेल्या आहेत, खाद्यस्य पर्पल रंगामध्ये आणि तस्याहा. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला कुठे षष्ठी सापडत असेल आणि लिहिली असेल तरी काही हरकत नाही आहे. पर्याय चूज करामध्ये खाद्यस्य योजना असं येणार उत्तर आणि हस्तेन ताडित्वान असं येणार. सत्यसत्यमध्ये वाक्य सत्य आहे. अमरकोशातला शब्द वापरायचे, गौहू म्हणजे गाय, तर त्या जागी रिप्लेस करण्यासारखे कोणते शब्द होते, माहेई, सौरभेई, उखा, माता आणि शृंगिणी. ह्यातलं कुठलंही एक लिहायचं आहे. विशेषण विशेष्य जोड्या लावा, वर्तुलकारम पीठम आणि परिचित व्याघ्र भल्लुकम. संधीमध्ये अचिरात अधिक एव आणि तथा अधिक अपि. पृथक्करणमध्ये क्रम आला होता. पहिलं वाक्य आहे सहभोजनस्य प्रारंभ, सहभोजनाला सुरुवात झाली. मग धेनोः संभ्रमः आक्रमणम च, म्हणजे धेनू जी आहे, गाय जी आहे ती कन्फ्यूज झाली, थोडी संशयित झाली आणि तिने आक्रमण केलेलं आहे. तिसरी घटना अशी झाली की भल्लुकस्य, म्हणजे जो भल्लुक अब्दुल होता तो पटपंडप म्हणजेच मिडल ऑफ द सर्कसमध्ये जो मधला खांब आहे त्याच्यावर चढलेला. आणि लास्ट आहे चिमणराव स्वतः वाघ आहे ते विसरून 2 पायांवर धावायला लागले होते. दुसरा पॅरेग्राफ तुम्हाला पृथुवैन्यमधून आलेला, आद्यकृषकः पृथुवैन्य. त्याच्यामध्ये लेबंत शोधायला सांगितलेले, निधाय आणि अवरुद्ध हे 2 शब्द लेबंत आहेत. ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे, सह धनधान्यादी सर्व वस्तू जातमवाला. कहकम वदती, कोण कोणास म्हणाले मध्ये तू प्रजाहित दक्ष राजा आहेस, हे भूमाता म्हणते पृथुवैन्याला. सो भूमाता प्रथमेत येणार, पृथुवैन्य द्वितीयेत जाणार. जर तुम्ही अवदत लिहत असाल तर पृथुवैन्यमध्ये वरती टिंब न देता हलंतम द्यायचं आहे. एषः गद्यांच्या कस्मात पाठात, कस्मातच्या ठिकाणी धड्याचं नाव येणार आहे, आद्यकृषकः पृथुवैन्यः, विसर्ग आले पाहिजेत. सत्यसत्यतलं वाक्य असत्य आहे. प्रश्न निर्माणम कुरुतमध्ये जनाहा धान्य बीजानी अवपन, तर तिथे येणार आहे के. का के येणार आहे, कारण जनाहा हे बहुवचनी आहे, पुल्लिंगी बहुवचन, त्याच्यामुळे कह कौ के मधलं के येणार आणि आठवणीने क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. प्रश्नचिन्ह दिलं नाही तर मार्क मिळणार नाहीत. लकारम लिखतमध्ये तुम्हाला लकार ओळखायचे तर अ करोत, अ हे पास्ट टेन्स दाखवतं, हलंत त, त्याच्यामुळे लंग लकारह. पृथक्करणामध्ये तुम्हाला जालरेखा आहे, त्याच्यामध्ये खनित्राणी लवित्राणी हे दोघं नपुंसकलिंग असल्यामुळे वनानीप्रमाणे, आणि हलाहा कुद्दलकाहा हे दोघं पुल्लिंग आहेत म्हणून ते बहुवचन देवाहाप्रमाणे लिहायचे आहे. सेम डायग्राम काढायचा आहे, पेनाने काढायचे आहेत सगळे डायग्राम. नंतर सरलार्थ लेखनासाठी तुम्हाला जसं मी म्हटलं होतं की नाटक
नाटकांमधलं एक येणारच. तर पहिलंच नाटक आलेलं दुष्यंतचं, अभिज्ञान शाकुंतलम, आणि ऑप्शनला नदी सुक्तमचं आलेलं. तर तुम्हाला जे लिहायचं ते तुम्ही लिहिलं असणार पेपरमध्ये. माध्यम भाषामध्ये 2 प्रश्न आले होते. संस्कृत अध्ययन म्हणजे 12व्या धड्यातून, शेवटच्या धड्यातून प्रश्न आलेला की संस्कृताचं अध्ययन इतर क्षेत्रात कसं. त्याचं खूप मोठं आन्सर आहे, ॲक्च्युली खूपच मोठं आन्सर आहे. कारण सगळ्यांचे व्यवसाय तुम्हाला तिथे लिहावे लागतात. कोण संस्कृतमध्ये काय काम करतं आहे, समीरपासून लीना तनुजापर्यंत सगळं लिहायचं असतं, महोदय महोदया. आणि दुसरं होतं सह नरः शत्रुनंदनः. हे व्यसनी मित्र परीक्षेमधून त्या कथेच्या आधारे तुम्हाला ही लाईन एक्सप्लेन करायची होती. तर दोन्ही प्रश्न तसे बघायला गेले तर विचार करून लिहिण्यासारखे आहेत. आता खरी कसोटी जी आहे हुशार मुलांची ती माध्यम भाषामधूनच दिसणार आहे की कोणी किती हे उत्तर चांगलं लिहिलेलं आहे. ओके. नंतर कविता सेक्शनमध्ये निंदंती निपुणा हा 4 ओळींचा श्लोक आला आहे. रे रे चातक हा 4 ओळींचा श्लोक आला आहे. आणि रामाभिषेके हा सुद्धा 4 ओळींचा श्लोक आलेला आहे. म्हणजे 2 ओळींचे श्लोक टाकलेलेच नाही आहेत. पहिल्यांदा असं झालं आहे की सगळे 4 ओळींचे श्लोक टाकलेले आहेत. आणि पहिला प्रश्न होता कह शब्दम करोती, कोण आवाज करतो. तर तिच्या हातातून निसटलेला हंडा आवाज करतो. म्हणजेच काय, हेम घटः असा शब्द आला पाहिजे, सोन्याचा हंडा. आता काही मुलं म्हणतील मीच हेम घटो शब्द आहे कारण तो विभक्तीमध्ये आहे. ओ चेंज इनटू विसर्ग. सो तुम्हाला लिहिताना हेम घटो न लिहिता हेम घटः असं लिहायचं आहे. जोड्या लावायचे आहेत. बहवह अंबोदाहा, भरपूर मेघ ढग, आणि न्यायात पथः. संधी न प्लस एतादृशाः. इथे पण जालरेखा आलेली आहे. निंदंती नीती निपुणा यदि वा स्तुवंतु, सो स्तुवंतु. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, आणि मरणम अद्यैव वा युगांतरे असं येणार. कवितेचे माध्यम भाषा पण जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की जटायूमधून आलेला आहे. जटायू या कवितेतून युजली तुम्हाला जालरेखा विचारल्या जातात किंवा माध्यम भाषा विचारलं जातं. तर ह्यावेळेला जालरेखा आलेली नाही आहे, माध्यम भाषा आलेलं आहे. तर संपूर्ण जटायू आणि रावण यांच्यामध्ये युद्ध कसं होतं ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं होतं. आणि दुसरा श्लोक वैद्यराजे नमस्तुभ्यममधून आलेला आहे, म्हणजे चित्रकाव्यातून. तर अतिशय सोपा श्लोक आहे वैद्यराजे नमस्तुभ्यमवाला. तर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर 4 ओळींच्या श्लोकाला 4 ओळींचा श्लोक ऑप्शनला असतो. प्रथम वयसी हा आलेला आहे सुक्तिसुधामधून. आणि भिक्षुः क्वास्ती हा चित्रकाव्यामधून शेवटचा श्लोक आला आहे. युजली शेवटचा श्लोक विचारला जात नाही, पण या बोर्डाच्या पेपरमध्ये चित्रकाव्याचा मोठावाला श्लोक विचारला गेलेला आहे. तर यापुढे तुम्ही चित्रकाव्यामधला मोठावाला श्लोकसुद्धा आठवणीने पाठ करायचा आहे. जे लोक 9वीतले हे पेपर बघत असतील, हा पेपर बघत असतील, तर त्या मुलांना सांगू इच्छिते की किंवा जे आता जस्ट 10वीत गेलेत तर ती लोक जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला शेवटचा श्लोकसुद्धा करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 ओळींचे श्लोक आहेत. यादृशम वपते फिलम आणि अल्पनामानी हे सुक्तिसुधा युग्ममालामधून आलेले आहे. तर दोघांपैकी कुठलाही एक लिहायचं आहे. अन्वय आहे शुकसारिका हा मुखदोषेण बध्यन्ते आणि मौनम. आता काही माझ्या एका स्टुडंटचा प्रश्न होता, मी उलटं लिहिलं, मी मुखदोषेण आधी लिहिलं आणि शुकसारिका नंतर लिहिलं, तर मार्क मिळतील का. तर नाही. अन्वय याचा अर्थच क्रमाने लिहिणं. जर तुमचं क्रम चुकत असेल तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. जो शब्द ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आला पाहिजे. 2 मार्कांसाठी होतं. माध्यम भाषेमध्ये तुम्हाला सरलार्थसाठी वाचन प्रशंसामधून आलं आहे. यथैव सकलानद्य मानवता धर्म, आणि खालचं पण मानवता धर्मातून आलेलं आहे. त्याचं ट्रान्सलेशन हे पाठांतराचं आहे, तुम्हाला हे फक्त लिहायचं होतं. त्याच्यानंतर लेखन कौशलममध्ये तुम्हाला 6 शब्द आलेले. साकम, सार्धम, सह हे सगळं समानार्थी आहेत शब्द. तर अचानक इथे गोंधळायची गरज नाही की साकम कुठला शब्द. सहला समानार्थी साकम आहे. सहचं जे वाक्य तुम्ही पाठ केलं तेच साकम, फक्त सहच्या जागी साकम शब्द टाकायचं होतं, वाक्य तेच ठेवायचं होतं. तर ही वाक्य मी बनवलेली आहेत. रामः अजयेनं साकम खेलती. साकमचा अर्थ होतो सोबत. राम अजय सोबत खेळतो, त्याला तृतीया लागते म्हणून अजय हा तृतीयेत आहे अजयेनं. रामः वनम गच्छती, गमगच्छला द्वितीया लागते. कुठे जातो, जंगलात. तर जिथे जातोय ती गोष्ट द्वितीयेत असायला पाहिजे म्हणून वनम झालेलं आहे. समीपे शब्दाला षष्ठीची अपेक्षा असते म्हणून बालकस्य समीपे पुस्तकम असते, मुलगा षष्ठीत गेलेला आहे.
क्रुध धातू जो आहे तो चौथ्या गणातला आहे. क्रुध बिकम क्रुध्यती, य लागणार आहे त्याला जोडाक्षर, आणि ज्याच्यावर रागवायचं ते चतुर्थीमध्ये, म्हणून माता बालकाय कुप्यती, माता बालकावर रागवत आहे. बालकः स्वकार्यात विरमती, वी प्लस रम धातू प्लसवाला एखादा असतं. विरमती म्हणजे स्टॉप होणं, एका ठिकाणी थांबणं. मुलगा स्वतःच्या कार्यात थांबलेला आहे पंचमीच्या अपेक्षा. अलम विवादेनं, अलम म्हणजे पुरे झालं, इनफ ज्याला आपण म्हणतो. अलम विवादेनं भांडण पुरे झालं, याला तृतीयची अपेक्षा असते म्हणून विवादेनं. ओके. नंतर संस्कृतानुवाद, त्याला ऑप्शनमध्ये एक प्रश्न असतो की तुम्हाला काही वाक्य दिली जातात मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. तुम्हाला संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन करायचं असतं. तर पहिलं वाक्य होतं शारदेचे वाहन मोर आहे. शारदा म्हणजे कोण? सरस्वती, बरोबर. पण आपल्याला इथे शारदाच लिहायचं आहे. मग शारदेचे षष्ठी विभक्ती म्हणून शारदायाः, मालायाः प्रमाणे शारदायाः वाहन मयूरः अस्ति. सेकंड वाक्य मी देवाला नमस्कार करतो. मीला आपण काय म्हणतो? अहम देवम प्रणमामी किंवा नमामी. त्याच्यानंतर गावात एक ग्रंथालय आहे. गावात जागा आहे म्हणून सप्तमीत ग्रामे एकः ग्रंथालयः वर्तते. पुढे सिंह पशूंचा राजा आहे. सिंहः पशूनाम राजा असती. घराच्या मागे मैदान आहे पाठीमागे, तर मागेला आपण पृष्ठतः म्हणतो. गृहस्य पृष्ठतः क्रीडांगणम वर्तते. आणि झाडावरून आंबा पडला असं वाक्य आहे. वृक्षात आम्रम पतती. ठीक आहे. नंतर तुम्हाला निबंध होता. निबंध अतिशय सोपे होते. खग होता, बहुतेक जणांनी खग लिहिला असणार. खग भाषा आणि प्रसिद्ध स्थलम होता. आता काही जणांचा प्रश्न असतो आम्ही श्लोक नाही लिहिला तर चालेल का? तर ॲक्च्युली श्लोक लिहायला हवा. बोर्डाचा तसा काही नियम नाही आहे की श्लोक लिहिला तरच 5 पैकी 5 किंवा नाही. पण मोस्ट ऑफ शिक्षक जेव्हा पेपर चेक करतात आणि जेव्हा तुमचा पेपर मॉडरेटरकडे जातो तर त्याच्यामध्ये बहुतेक मुलांनी सगळ्यांनी श्लोक लिहिलेला असतो. त्याच्यामुळे श्लोकाला महत्त्व प्राप्त होतं. त्याच्यामुळे श्लोक लिहायला हवा खरं तर. नेक्स्ट, 5वा विभाग तुमचा तालिकांचा असतो. मुलं इथे खूप कन्फ्यूज होतात, टेन्शन घेतात. तर ही उत्तर आहेत. वाचम वाचव वाचः, कवौ कव्योः कवीषु, भगवते भगवद्भ्याम आणि भगवद्भ्यः. रिकाम्या जागांना अंडरलाईन कंपल्सरी करायचे, असं सेम बॉक्स बनवायचा आहे. सर्वनाम तालिकेमध्ये 8वीमधून 2 टेबल आलेले आहेत आणि 9वीचा 1 आलेला आहे. यस्मात याभ्याम येभ्यः पंचमी, त्वम युवाम युयम, अनेन आभ्याम एभिः. त्याच्यानंतर क्रियापद तालिकेमध्ये अभक्षयत पास्ट टेन्स आलेला आहे. लंगलकार अभक्षयताम अभक्षयन. लटलकार म्हणजे वर्तमान काळ आलेला आहे, फक्त आत्मनेपद आहे ते. लभसे लभेते लभद्वे. आणि लुटलकार म्हणजेच भविष्यकाळ, म्हणजेच त्याचे प्रत्यय वर्तमानाप्रमाणेच असतात. मी वह मह प्रमाणेच आहे. पठिष्यामी पठिष्यावह पठिष्यामह. अतिशय सोप्या होत्या तालिका. त्याच्यानंतर शेवटची तालिका जी असते ती धातू साधित असते. पेज नंबर 78. याच्यासाठी मी नेहमी सांगते मुलांना पाठ करा. मतः तर मतवान, पूजितवान असेल तर पूजितः, लिखितवान असेल तर लिखितः, बरोबर, लिखितः. आणि कृत्यामध्ये 3 ऑप्शन असतात, य, तव्य आणि अनिय. तर तुम्ही काही लिहू शकता तिथे. पूज्यः लिहिलं तरी पण चालतंय, पूजयितव्यः लिहिलं तरीही चालणार आहे आणि पूजनीयः लिहिलं तरी चालणार. कुठलंही एक लिहायचं आहे. 3ही लिहिली तरी चालतील, एकच लिहायचं असतं. पण लेख्यः लेखितव्यः लेखनीयपैकी काहीही एक चालेल. शत्रुशानचमध्ये मनचं होतं मन्यमानः. त्याच्यानंतर तुम्हाला होतं निर्दिष्टाकृती कृतमध्ये पहिलं संख्या विशेषणाने असतं. तर चंपकम हा नपुंसकलिंग शब्द आहे म्हणून एकम असं पाहिजे. उपग्रह म्हणून प्रथमः, कारण क्रम आहे, पहिला उपग्रह. रसेशूला राईम करायचं आहे, यमक जुळवायचं आहे, षट्सू. त्याच्यानंतर भवने हे पण काय आहे, क्रम आहे म्हणून द्वितीय. आणि आवृत्ती आहे, वारंवारम लावतो म्हणून 4 नंबरला चतुर्वारम. समासामध्ये मृगशृगालो अतिशय सोपा आहे. मृगहच शृगालहच. सविनयम, सविनयम स बघून कळतं आपल्याला अव्यय आहे, अव्ययीभाव समास. मातुहू सेवा म्हणजेच काय, आईची सेवा. तर मूळ शब्द लिहायचा असतो. मातुहू ही षष्ठी आहे, मूळ शब्द मातृ आहे, मातृसेवा. गृहस्थ उपपद तत्पुरुष आहे. गृहस्थ स्थवरून तिष्ठती क्रियापद बनतं. आणि घरात जो राहतो तो, घर ही जागा आहे म्हणून गृहे तिष्ठती इति गृहस्थ.
सूक्ष्मकणा एकत्रित करायचे, सूक्ष्मचं विसर्ग घालून टाकायचे, बरोबर. सूक्ष्मकणा समाससुद्धा अतिशय सोपे होते. समानार्थी विरुद्धार्थी, प्राचीनाहा म्हणजे जुनं, अर्वाचीनाहा म्हणजे नवीन. रासबह म्हणजे गाढव, ज्याला आपण गर्दबह म्हणतो. सुगमह म्हणजे सोपं, सुलभह म्हणजे पण सोपं, इझी. धनमला वित्तम समानार्थी शब्द म्हणजेच पैसा. आणि साधवह, साधूचं बहुवचन घेतलेलं आहे, तर दुर्जनचं पण बहुवचन येणार, दुर्जनाहा. सूचनानुसारम कृती, जर ज्यांनी सोडवलं असेल तर त्यांच्यासाठी इथे आहे. पहिला प्रश्न होता वाच्य परिवर्तन. बघा, वाच्य परिवर्तनमध्ये पहिलं तुम्हाला काय लक्षात घ्यायचं असतं, वाक्य काय आहे, कर्तरी आहे की कर्मणी आहे ते बघायचं. तर कर्त्यावरूनच कळतं की 1, 2, 1 या पोझिशनमध्ये, म्हणजे वाक्य ऑलरेडी ॲक्टिव्हमध्ये आहे, म्हणजेच कर्तरी वाक्य. तुम्हाला काय करायचं आहे, त्याला पॅसिव्ह करायचं आहे, म्हणजे ह्याला 3, 1, 1 करायचं आहे. मग वयमला जर तृतीया करायची तर वयमची तृतीया काय आहे, अस्माभिही, कारण वयम बहुवचन आहे, अहम आवाम वयम. मग अस्मतचं जर टेबल तुमचा पाठ असेल तर त्याच्यात मया आवाभ्याम अस्माभिही तृतीया, सो अस्माभिही केलं. आणि पुढे तुम्ही हे बदलत करता. आता क्रियापद तुम्हाला, कारण नामधेयम हा शब्द जो आहे तो नपुंसकलिंग आहे, त्याची प्रथमा द्वितीय सेमच असते वनम वनम प्रमाणे. जानीमहचा मूळ धातू ज्ञा धातू आहेत, बरोबर. ज्ञा म्हणजे टू अंडरस्टँड. मग ज्ञावरून वर्तमान काळी कर्मणी क्रियापद बनतं ज्ञायते, बरोबर. बाकी हे मधले शब्द आहेत महाभागस्य नामधेयम, ते तसंच राहणार. सो पहिल्याचं उत्तर आहे अस्माभिही, मधली वाक्य तशीच, शब्द तसेच, आणि ज्ञायते. दुसरं आहे त्वांत. त्वांत सोपं आहे, गत्वा आहे, त्याला काढून टाकायचं आहे. च नाही दिसत आहे तर च द्यायचं आहे. अखादत प्रमाणे गत्वाचं काय होणार, अगच्छत. व्हेरी गुड, कळलं. ह्याचा जो काळ असतो तोच ह्याचा काळ होतो, एवढं लक्षात ठेवायचं. तर मी ते लिहिलेलं आहे अगच्छत, आणि आठवणीने च टाकायचं, बाकी वाक्य शब्द तसेच लिहायचे. त्वमच्या जागी भवतीच्या जागी त्वम करा. भवती काढलं, त्वम केलं तिकडे. आता इथे जर त्वम केलं तर पाठयतीच्या जागी काय होणार, पाठयसी होणार. कारण तुम्ही काय करताय, कर्ता बदलताय, म्हणून तुमचं कर्त्यानुसार क्रियापद पण बदलणार. लंग लकार चेंज करायचा आहे. तर इथे जटायूमधलं वाक्य म्हणजे हा लिट लकार आहे. कुठला लकार, लिट, अतिप्राचीन भूतकाळ आहे हा. तर चकार, तिथे टेबल दिलेला आहे तुम्हाला तुमच्या पुस्तकात. चकार म्हणजे करणे, करणेला आपण नॉर्मल पास्ट टेन्समध्ये काय म्हणतो, अकरोत, बरोबर. आणि जुन्या पास्ट टेन्समध्ये ओल्ड पासवर्ड म्हणजे प्राचीन पास्ट टेन्समध्ये याला चकार म्हटलं जातं, आणि नॉर्मल लंग लकारामध्ये अकरोत म्हटलं जातं, त हलंत. तर हे एवढंच फक्त चेंज करायचं, बाकी वाक्य ॲज इट इज लिहायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न निजंत. तर हे वाक्य तुमच्या भाषा अभ्यासामधलंच आहे निजंतच्या. युजली निजंतची वाक्य ही भाषा अभ्यासातलीच असतात. पिता हा शब्द इकडे येणार, पुत्रची तृतीया होणार, पुत्रेण, आणि लिखती हा शब्द जो आहे तो लेखयती बनणार. सिंपल. नंतर षष्ठ विभागामध्ये तुम्हाला अव्यय शोधायला आलेला, तर अव्यय आहे इति. अव्यय म्हणजे असा शब्द जो कधीच कोणासाठी बदलत नाही, तर भरपूर आहेत. इति आहे, च, एकदा, अत्र, आगत्य, एव, हे सगळे अव्ययच आहेत. एका वाक्यात विचारले दक्षिण भागे सागरमध्ये किम वर्तते. दक्षिणेला सागरात काय आहे, एकम लघुद्वीपम. प्रातिपदिक म्हणजे मूळ शब्द लिहायचं. सागराण आमचा मूळ शब्द सागर. जर तुम्ही विसर्ग दिले तर मार्क गेले. नॉर्मल मराठीत लिहितो तसं लिहायचं आहे. तस्मिन शब्द तत्पुल्लिंगमधून आलेला आहे, ते लिहिलेलं आहे. सत्यासत्यमध्ये वाक्य असत्य आहे. माध्यम भाषा म्हणजे या वाक्याचं मराठीत किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे, तर मराठीत आहे या शिलेवरच विवेकानंद केंद्र आहे, आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे द विवेकानंद केंद्र इज लोकेटेड ऑन दिस रॉक. अव्यय मी तुम्हाला वरती आधीच शोधून दाखवलेत. कारक परिचयमध्ये जले ही सप्तमी विभक्ती आहे, पण सप्तमी असं न लिहिता त्याला काय म्हटलं जातं, अधिकरणम कारकम म्हटलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला श्लोक दिलेला आहे, श्लोक वाचायचा आहे. एका वाक्यात आहे के कुलम इच्छन्ती, तर तुम्हाला कुलम इच्छन्ती इथे दिसते, हा शब्द नाही दिसत आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. बांधवा हा कुलम इच्छन्ती. जना कन्या हा किम वर येते, तर किमच्या इथे रूपम, इथे तुम्हाला दिसतंय रूपम, कारण हे दोन शब्द प्रश्नात होते, हा नव्हता. नंतर पिता समानार्थी आलेला सोप्पा होतं जनकः किंवा तातः.
आणि दुसऱ्या श्लोकावर तुम्हाला आधारित जालरेखा होती. सो तुम्ही वाक्य जर बघाल, आचारः कूलम आख्याती, तर आख्याती हा सगळीकडे कॉमन शब्द होता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आचार शब्द होता, मग कूलम नव्हता, म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, कूलम लिहिलेलं आहे. तर इथे जे 4 शब्द येतात ते मी ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. सो अशा प्रकारे फास्ट फॉरवर्डमध्ये एकदम मी पेपर तुम्हाला सोल्युशन सांगितलेलं आहे. तर आय होप सगळ्यांची ही उत्तरं बरोबर असतील. माझ्या मोस्ट ऑफ सगळ्या स्टुडंट ज्यांचे मी क्लास घेते ऑनलाईन, त्यांनी मला सांगितलं की मॅम पूर्ण पेपर चांगला गेला, सगळं आम्हाला लिहिता आलं. आता फक्त टेन्शन एवढंच आहे की माध्यम भाषाला आम्हाला पैकीच्या पैकी मिळतील का, किंवा सरलार्थ लेखनाला आम्हाला पैकीच्या पैकी मिळतील का, निबंधाला मिळतील का. तर हाच मुद्दा आहे की इथेच तुमचे मार्क थोडे फ्लक्च्युएट होऊ शकतात, बदलू शकतात. जर बाकी तुमचा अशा प्रकारे पेपर सोडवला असेल तर तुम्हाला खूप छान मार्क मिळतील. फक्त जे काही मार्क बदलतील, पुढे मागे होतील, ते माध्यम भाषा, सरलार्थ लेखन आणि निबंधामुळे होऊ शकतात. आणि तुम्ही किती रायटिंग मिस्टेक करताय त्याच्यावर सुद्धा होऊ शकतात. सो आता पेपर दिलेला आहे, आता काहीही विचार करायचा नाही आहे बिलकुल. एखादी गोष्ट झाली, ती संपली, जर ती तुम्हाला पुन्हा करता येणार नाही आहे तर तिचा विचार करू नका. एका विषयाचा पेपर कठीण गेला, त्याचा विचार जर तुम्ही करत बसलात तर बाकीच्या पेपरवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो, निगेटिव्हिटी येते आणि ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्यासुद्धा आपण गमावून बसतो. तर तुम्ही सगळे हुशार आहात, हल्लीची पिढी, आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू. त्याच्यामुळे थोडंसं मनाला समजावून सांगा. एखादा पेपर, संस्कृतचा नाही म्हणत आहे, पण कुठलाही पेपर जर तुम्हाला आतापर्यंत कठीण गेला असेल तर लहान आहात तुम्ही, विचार असतात डोक्यामध्ये की मार्क किती मिळतील, कमी मिळतील वगैरे, पण असं काहीही विचार करू नका. ज्या दिवशी तुम्ही जो पेपर सोडवून घरी येता त्या दिवशी तो विषय तुमच्यासाठी संपलेला असतो. तुम्ही त्याच्यामध्ये काहीही बदल घडवून आणू शकत नाहीत. जे पेपर तुम्हाला पुढे येणार आहे तुम्हाला त्यांचा विचार करायचा आहे. तुमच्या गोष्टी अजून हातात आहेत त्या पेपरच्या, की त्या पेपरमध्ये मी चांगले मार्क काढेन. त्यामुळे जुन्या पेपरचा नवीन पेपरवर अजिबात परिणाम होऊ देऊ नका. आणि सगळे पेपर झाले, शेवटचा पेपर दिला की एकदम मज्जा करा, मस्ती करा, आनंद करा. पेपर झाल्यावर अजिबात रिझल्टचं टेन्शन दुसऱ्या दिवसापासून घेऊन बसायचं नाही. तुम्ही टेन्शन घेतलं म्हणून जादू होणार आहे का, मॅजिक होणार आहे का, पेपरमधले मार्क जादूने वाढणार आहेत का? नाही. तुम्ही तुमचं लिहायचं काम केलं आहे, शिक्षक त्यांचं पेपर चेक करण्याचं काम करणार, रिझल्ट लावणार आहे, त्या दिवशी रिझल्ट लावणार, त्या दिवशी रिझल्ट बघायचं, त्या दिवशीच जे काय खुश व्हायचं आहे, दुःखी व्हायचं ते त्या दिवशीच व्हायचं. पूर्ण सुट्टी दुःखात घालवायची नाही आहे, कळते तुम्हाला? वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करा, मज्जा करा, फिरायला जा, आजी आजोबांकडे जा, मामा मामींकडे जा, सगळ्यांकडे जा, मजा करा. कारण तुमचं लाईफ बदलणारं आहे. आता कॉलेज लाईफमध्ये तुम्ही जेव्हा एंटर करता तेव्हा शाळा मागे सरणार आहे आणि सगळ्या गोष्टी नवीन होणार आहे. सो तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करा या सुट्ट्यांमध्ये. काही जण इतर वेगवेगळे क्लासेस लावत आहेत तर तुम्ही क्लासेस लावा. काही जणांना अभ्यास करायचा वेगळ्या विषयाचा तर तुम्ही अभ्यास करा. काहीही करा, पण तुम्हाला आवडेल ते करा. कारण संपूर्ण 10वीचं वर्ष तुम्ही खूप सॅक्रिफाईस केलेलं आहे. ओके. सो थोडीशी मजा तुम्ही पण डिझर्व करता आणि खूप मजा करा असं माझं म्हणणं आहे. तुमच्या निकालाचा जेव्हा आपला निकाल लागेल, रिझल्ट लागेल, तेव्हा आठवणीने मला कॉमेंट सेक्शनमध्ये, याच व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला सगळ्यांनी रिझल्ट सांगायचे, कोणाला किती किती छान छान मार्क मिळाले, तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, तुमच्या शाळेचं नाव, तुम्हाला व्हिडिओचा फायदा झाला की नाही झाला, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. कारण तुमचा आनंद माझ्यापर्यंत फक्त कॉमेंट थ्रू पोचू शकतो. सो नक्की मला कॉमेंट करा. मी आठवणीने वाट पाहीन तुमच्या सगळ्यांच्या रिप्लायची आणि तुमच्या रिझल्टची. सो निकालासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझा मेल ID आहे rajaramsonali1994@gmail.com. तुम्ही ह्याच्यावर पण निकाल कळवू शकता बाय द वे. ओके. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जाणार आहात 10वीतून 11वीमध्ये, संस्कृत नसणार आहे तरी पण सबस्क्राईब करून जा. ओके. आणि कॉमेंट करा पेपर कसा गेला त्याबद्दल. थँक्यू सो मच.